गोंदिया में आदिवासी समाज का जन आक्रोश। 6 अक्टूबर को धड़कने वाला जिला मुख्यालय गोंदिया से बड़ी खबर। आदिवासी समाज अब सड़कों पर उतरने वाला है। 6 अक्टूबर को आदिवासी बांधव जन आक्रोश मोर्चा निकालकर जिलाधिकारी कार्यालय पर धड़केंगे। समाज में हो रही घुसपैठ के खिलाफ यह मोर्चा ताकतवर प्रदर्शन साबित होने जा रहा है। आइए देखते हैं पूरी रिपोर्ट। 6 अक्टूबर को गोंदिया शहर बनेगा आदिवासी समाज की एकजुटता का गवाह। जन आक्रोश मोर्चा को लेकर आदिवासी समाज के सांसद, विधायक, पदाधिकारी और संगठन उतरेंगे मैदान में। दोपहर 12 बजे इंदिरा गांधी स्टेडियम से होगी शुरुआत, जहां एक विशाल सभा का आयोजन होगा। इसके बाद दोपहर 2 बजे यहीं से जिलाधिकारी कार्यालय तक निकलेगा आक्रोश मोर्चा। मोर्चे के अध्यक्ष करण पेकम और संयोजक विधायक संजय पुराम ने साफ कहा है कि अब आदिवासी मोर्चा इंदिरा गांधी स्टेडियम वरून जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया या ठिकाणी येत आहे। या मोर्चाला आदिवासी समाजातील जेवढे जाती उपजाती आहेत, जो ओरिजिनल आदिवासी समाज आहे तो या मोर्चामध्ये सम्मिलित होणार आहे। सदर मोर्चा हा कुठल्याही राजकीय पक्षाचा नसून हा मोर्चा स्वयंप्रेरणेने येणारा हा मोर्चा आहे। या मोर्चामध्ये राजकीय लोक देखील आपला सहभाग नोंदवणार आहेत। लोकप्रतिनिधी असतील, कर्मचारी संघटना असेल, विविध आदिवासींच्या संघटना आहेत, त्या पूर्ण 6 तारखेला गोंदिया येथे हा मोर्चा जवळपास 50,000हून जास्त संख्येने उपस्थित राहणारा हा आदिवासींचा भव्य दिव्य मोर्चा आहे। आदिवासी समाजामध्ये इतर समाजांनी येऊ नये, शासनाने देखील इतर समाजाला आदिवासीमध्ये समाविष्ट करू नये याचा विरोध करण्यासाठी संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी समाज एकत्र येत आहे। मी आदिवासी समाजाचा घटक म्हणून या मोर्चाला माझा पूर्ण पाठिंबा आहे। या मोर्चाला जितकं बळ देता येईल तितकं आपण देण्याचा प्रयत्न करतो आहे। आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मी गोंदिया जिल्ह्यातील समस्त आदिवासी बांधवांना विनंती करतो, येत्या 6 ऑक्टोबरला आदिवासी बचाव जन आक्रोश मोर्चा जो निघणार आहे, त्या मोर्चाला आपण कोणत्या संख्येने उपस्थित राहावं अशा प्रकारची मी या माध्यमातून विनंती करतो आहे। आज